नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला परोठे दाखवणार आहे, बटाट्याचे परोठे। चला तर मी बघूया साहित्य। हे बघा, हे मी बटाटे घेतले आहेत, हे उकडून घेतलेले आहेत। त्याची भाजी बनवायची आहे। परोठ्याला लावायला तूप, पीठ मळायला तेल, हे भाजीमध्ये हिरवी मिरची 4 आहेत मोठ्या, बारीक करून घेतल्या आहेत। कोथिंबीर, फोडणीसाठी हिंग, मोहरी, हिंग, हळद, परत हे कढीपत्ता आणि लाल तिखट थोडीशी, आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर भाजीला। आणि आता हे गव्हाचं पीठ आहे। गव्हाचं पीठ पहिलं मी मळून ठेवते, नंतर मी तुम्हाला दाखवते। पीठ मळून झाकून ठेवलं आहे मी। हे बघा, असं पीठ मळून झाकून आता भाजी बनवून घेऊया। कढई तापली आहे, मग अशीच ठेवली मी तापत। आता तेल घालते 4-5 चमचे। भाजी बनवून घेऊया आता। परोठे बनवायचे आहेत ते। हे गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता तुम्ही, मैद्याच्या पिठाचे पण बनवू शकतात परोठे। तेल तापलं आहे, आता कढीपत्ता टाकूया। गॅस फास्ट ठेवला, स्लो करते मी। बारीक करून टाकायचं। आता मोहरी पण घालते। ढवळून घेते। आता थोडा हिंग घालूया। मिरची टाकून घेऊया। थोडीशी साखर, चवीपुरती। सगळं ढवळून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये हळद घालूया चमची, अर्धा चमचा तरी हळद घालायची। ती पण ढवळून घेते। सगळं थोडं भाजू दे। अजून 1 चमचा तेल घातलं याच्यामध्ये, 1 ते 1.5। हे चांगलं भाजून घेतलं। आता हे तिखट जरा घालूया। 1च चमचा घेतलाय मी तिखट। नुसतं तिखट म्हणजे मिरची पावडर आहे नुसती, बाकी ह्याच्यामध्ये काय नाही। चवीनुसार मीठ घालूया, कारण पिठामध्ये पण मीठ आहे, जरा कमीच घालायचं। त्याच्यावर घालून घेऊया आणि ती पण ढवळून घेऊया चांगली। गॅस मी आता फास्टच केलाय। भाजी जरा चांगली झाली पाहिजे, मुरली पाहिजे। जरा नरम अशी हेणीच करायची चमच्याने। झाली माझी, झाकण मारून ठेवलेलं। तरी थंड करण्यासाठी या वाटग्यामध्ये काढून घेते मी। अशी भाजी झाली आहे। आता हे परोठ्यामध्ये म्हणजे लाटून वगैरे घेते। आता
थंड व्हायला पाहिजे थोडी. आता हे करून घेते पारी अशी, आणि ह्याच्यामध्ये ही भाजी आता, भाजी थोडी गरमच आहे. जे आपण पुरणपोळ्या कसं करतोय तशा प्रकारे मी करते. थोडी कमी करूया, गरम आहे ना म्हणून ते हे होते. जास्त पातळ नाही करायचे, जाडच ठेवायचे थोडी परोठे. ओट्यावरती थोडी अडचण होते. थोडंसं तूप टाकूया याच्यामध्ये. गॅस थोडा फास्ट करते, स्लो ठेवलाय. लगेच नाही काढायची, थोड्या वेळाने काढायची. हे बघा, ही अशी भाजून घ्यायची. गॅस थोडा स्लो ठेवला, मग हे नाही एकदम फास्ट नाही का स्लो नाही, मध्यम ठेवला आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि तुम्ही नक्की करून बघा. खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे परोठे हे बघा, पुरणपोळीसारखी छान होते.